5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार, मोठ्या रॅलीसह रोड शो आणि आता संकट दिसू लागले का? रोहिणी खडसेंची पंतप्रधान मोदींवर टीका, रोहित पवार कडाडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 10 मे रोजी आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही नियम पाळण्याचे आवाहन केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी टीका केली. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार काय केला, मोठ्या रॅली घेतल्या, रोड शो झाले, आता संकट दिसू लागले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या की देशातील जनतेला आवाहन केलं आहे की वर्षभर परदेश प्रवास बंद करा, वर्षभर सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, मेट्रोचा वापर करा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, वर्क फ्रॉम होम सुरू करा, ऑनलाईन कॉन्फरन्सिंग, व्हर्च्युअल मीटिंग सुरू करा. हे आवाहन म्हणजे करून भागले आणि आता देवपूजेला लागले, असा टोला त्यांनी लगावला आहे. मर्यादाच घालायच्या आहे तर स्वतःच्या परदेश दौऱ्यांवर घाला. सगळ्या मंत्र्यांसाठी VIP कॉन्वॉय वापरले जातात, त्यांच्यावर घाला. त्यांनाही पब्लिक ट्रान्सपोर्टचे फिरायला सांगा. निवडणुकांमध्ये पैशांचा सुळसुळाट असो तो बंद करा. लाखो रुपयांचे कपडे घालणे बंद करा. प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर वापरणे बंद करा. आमदार खासदार खरेदी करण्यासाठी जे पैसे वापरतात त्यावर आळा घाला. हजारो कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करता तो आधी बंद करा, असा प्रतिसल्ला त्यांनी दिला आहे. सामान्य जनतेनेच हे सगळं का पाळायचं, असा प्रश्न त्यांनी शेवटी विचारला आहे. काल आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी काही आव्हानं आपल्या सगळ्यांसाठी दिलेत की नेशन फर्स्ट, आणि त्याच्यामध्ये अनेक आव्हानं त्यांनी आपल्याला केली आहेत. पण त्यामध्ये माझी त्यांना विनम्रपणे विनंती आहे की हे आव्हानं आपण स्वतःपासून आणि आपल्या सगळ्या नेतेगण असतील, मंत्री महोदय असतील, यांच्यापासून हे सगळ्या गोष्टी आपण पहिले अंमलात आणायला सुरुवात करा. गेल्या निवडणुकीमध्ये जर 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल तर आपण दणदणून तिथे प्रचार केला, प्रचार सभा घेतल्यात, पैसा खर्च केला, सगळं झालं. आणि ते 5 राज्यांच्या निवडणुका आटोपल्यानंतर आपण आज हे जनतेला आव्हान करतोय. बरं, तेही आम्ही मान्य करू की आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे आणि त्याच्यामुळे आपण आव्हान करतायत. पण आपणच स्वतः येत्या 8 दिवसांमध्ये कुठेतरी विदेश दौऱ्याला जाणार आहात. मग त्यासाठी पण आपण तो दौरा रद्द करणार आहात का? आपल्या पक्षाचे, आपले जिथे जिथे सरकार आहे त्या सगळे मंत्र्यांच्या मागे जे VIP कॅनवॉय चालू राहतो, हाही एक पैशांचा किंवा आपण पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी जे आव्हान केलेलं आहे, मग हे ते बंद करणार आहात का तुम्ही या सगळ्यांना मेट्रोने प्रवास करायला सांगणार आहात का? त्यांनाही मेट्रोनेच प्रवास करायला सांगा. कुठलंही कॅनवॉय किंवा कुठलीही VIP ट्रीटमेंट त्यांनी घ्यायला नको, असं आमची सगळ्यांची विनंती आहे. तेव्हा जनतेला आपण सगळं हे आव्हान करावं. माझी त्या निमित्ताने आपण सगळे जे आमदार खासदार हे सगळे विकत घेण्यासाठी जो लाखो करोडोंचा पैसा आपण खर्च करतायत तोही थांबवावा. जाहिरातींवरती जे लाखो करोडो रुपये आज खर्च होत आहेत तोही कृपया आपण थांबवावा. आणि त्यानंतर आपण जनतेला हे सगळे आव्हानं करावेत. शेवटी काल जे तुम्ही आव्हान केलेलं आहे हे फक्त आणि फक्त आपल्या नियोजनाचा अभाव दर्शवता आहे. कारण जर युद्ध होतं आहे आणि युद्धासाठी आपण आपल्या देशामध्ये मुबलक सुविधा किंवा ज्या लोकांच्या इच्छा आहेत किंवा लोकांच्या गरजा आहेत त्या जर आपण पूर्ण करू शकत नसू तर हे कुठेतरी नियोजनाचा अभाव दर्शवतो आहे. आणि तोच अभाव हे कालच्या आपल्या भाषणातनं दिसून आला आहे. माझी सगळ्यांना म्हणजे नरेंद्रभाई मोदींनाही विनंती आहे की सुरुवात ही आपल्या लोकांपासून करावी आणि त्यांना काटकसरीने जगायला पहिले आपण त्यांच्यापासून सुरुवात करून शिकवावं. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, जळगाव.